सर, आनंदी वास्तूची तुमची परिभाषा सांगा. सकारात्मकता, इतरांबद्दल चांगली भावना आणि आहे त्या परिस्थितीत आनंदी राहणे, हीच वास्तू आनंदी. पितृदोषापेक्षा जास्ती आपला विश्वास पितरांच्या पुण्याईवर का नाही? पितृ पंधरवडा हा 15 दिवसाचा सांगितलं कोणी तुम्हाला? पितृ पंधरवडा 4 महिन्याचा असतो, त्याला महालय म्हणतात. कोण म्हणतं की श्राद्ध शुभ कामात केलं जात नाही? लग्नात श्राद्ध केलं जातं, वास्तुशांतीत सुद्धा श्राद्ध केलं जातं, त्याला नांदी श्राद्ध असं म्हणतात. पण मुळामध्ये आम्हाला कृष्ण समजला नाही, आम्हाला गणपती समजला नाही. कृष्ण म्हणजे हृदय आणि 16,118 म्हणजे नाड्या, आणि त्यातून एक रक्ताची धारा 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 राधा वाहते. तो कृष्ण तुमच्यात पण आहे, तो कृष्ण माझ्यात पण आहे. की एक बिल्डिंग आहे 40 मजल्याची, एका बाजूला 40 फ्लॅट आहेत. एखादा वास्तुतज्ञ तिथल्या 5व्या मजल्यावर जातो आणि म्हणतो की या वास्तूमुळे तुमचं वाईट होतंय. मग खालचा कसा सुखी आहे, वरचा सगळे एकसारखेच आहेत ना. अरे झाडू इथं ठेवला, वाटोळ होणार, असं काही नसतं. सर, दारूचं दुकान एक उदाहरण म्हणून घेतेय मी. त्याचा वास्तू दोष असू दे, त्याची दिशा चुकीची असू दे, ते तुफान चालतं. मग फक्त चांगल्या कामांची सुरुवात करतानाच विचार करायला हो, साधी गोष्ट आहे ना. तर हिंदू धर्मात वास्तू शांत करणे गरजेचं का आहे? तर एकदा वास्तू शांत केल्यानंतर ती पुन्हा रिपीट करायला लागते का? देवाला प्रसन्न करण्याचा अगदी सरळ, सोपा आणि नेमका उपाय. तुकाराम महाराज म्हणतात की नामस्मरणाने आपल्या जीवनात येणारं संकट 12 वाटांनी पळून जातं. मग देवधर्म, यज्ञकांड याची गरज कितपत? सगळ्यात गंभीर वास्तुदोष कुठला, म्हणजे अशा वास्तूत धजू नये माणसाने, असं एखादं उदाहरण?